गेले काही दिवस मुसळधार कोसळत असलेल्या पावसामुळे दोडामार्ग तालुक्यातील सर्व नदी नाले दुथडी भरून वाहत असून आज गुरुवारी सकाळी 5:30 वाजण्याच्या सुमारास भेडशी पुलावरून आलेल्या पाण्यात 2 युवक कारमध्ये अडकून पडले। याबाबतची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांच्यासह पोलीस हवालदार विठोबा सावंत, पोलीस हवालदार सुतार यांनी तसंच अनिल कांबळे यांना तत्काळ लाईफ जॅकेट, दोर, रिंग अशी साहित्य घेऊन घटनास्थळ भेडशी जुना पूल येथे पोहोचले। सदर ठिकाणी एक कार आणि त्यांच्या पाठीमागे जीप गाडी पाण्यामध्ये बुडालेल्या स्थितीत दिसून येत होती। सदर कारमध्ये 2 युवक हे अडकून होते। पुराच्या पाण्याच्या प्रवाहाचा वेग फार जास्त असल्यामुळे भेडशीवरच्या पुलावरील रस्त्यावर पोलीस पोहोचले। तेथे पोलीस हवालदार विठोबा सावंत यांनी धाडसानं स्वतः रिंग घेऊन पुराच्या पाण्यात उतरून त्यांनी दोर सदर बुडणाऱ्या इसमांकडे फेकला। त्यांनी तो दोर कारला बांधला आणि दोघांना वाचवण्यात यश आलं। ही घटना गुरुवारी सकाळी घडली। मशनू गंगाराम कांबळे, वय वर्ष 30, राहणार रवळनाथ मंदिर जवळ आसगाव, नांदोडे, तालुका चंदगड, ज्ञानेश्वर नागोजी हळवणकर, वय 25 वर्ष, राहणार रवळनाथ मंदिर जवळ आसगाव, नांदोडे, तालुका चंदगड अशी वाचलेल्या तरुणांची नावं आहेत। ते जीपमधून जात होते। समोर असलेल्या कार चालकाने त्यांचे वाहन पुराच्या पाण्यात घातलं आणि ते अडकले, ते बुडू लागले होते। त्यांना वाचवण्यासाठी म्हणून त्यांनी त्यांची जीप पुराच्या पाण्यात घातली आणि सदर वाहनातील कारमधील इसमांना पुराच्या पाण्यातून बाहेर काढण्यास त्यांनी मदत केली। तेवढ्यात पाण्याचा ओघ अचानक वाढल्याने सदर दोन्ही इसम हे पुराच्या पाण्यात अडकले होते अशी माहिती त्यांनी दिली। सदर दोन्ही इसम सुखरूप बाहेर काढले असून कार मालक यांना त्यांचं नाव विचारलं असता त्यांनी त्यांची नावं मारकुंद सुखविंदर सिंग त्यागी, राहणार गाझियाबाद, यूपी असं सांगितलं। त्यांनी कार पुलावर घातल्यानंतर अचानक पाणी वाढलं आणि ते पाण्यात अडकले। या घटनेनंतर भेडशीला जाणारे रस्ते दोन्ही बाजूंनी बॅरिगेड्स लावून बंद केलेत। योग्य तो बंदोबस्त नेमलाय, तरी याबाबत दक्षता घेण्याचं आवाहन पोलीस प्रशासनानं केलं आहे। आता भेडशी ब्रिजवर जवळपास 4.5 कोटी रुपये खर्च करून हे ब्रिज बांधलेला आहे आणि 4.5 कोटी रुपये खर्च करून हे ब्रिज बांधत असताना आम्ही यांना सांगितलं होतं की अजून पुढेपर्यंत तुम्ही हा रस्ता वाढवा, भिंत बांधलेला भराव करून घ्या। परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी याच्यावर लक्ष दिलं नाही, खरं तर किंवा कोणीच दिलं नाही। आणि आज जवळपास 2 वेळा ॲक्सिडेंट झाला। मागच्या पावसात सुद्धा अशीच एक गाडी वाहून गेली होती, 3 जण वाचले। आज 2 जण परत वाचले। आज 2 गाड्या वाहून गेलेल्या आहेत। असं असताना सुद्धा पुन्हा प्रशासन हे याच्यावर लक्ष देत नाही। माझं PWD ऑफिसला म्हणजे PWD अधिकाऱ्यांना आणि महसूलच्या अधिकाऱ्यांना असं सांगणं आहे की अजून 2 महिने पावसाचे गेलेले, अजून 2 महिने पावसाचे, ऑगस्ट आणि सप्टेंबर हे 2 महिने पावसाचे शिल्लक आहेत। 2 महिन्यात किमान इथं 2 कामगार ठेवा, एक दिवसा आणि एक रात्री, जेणेकरून तिसऱ्यांदा असा प्रकार घडू नये। आणि इथं येणारे जे पर्यटक आहेत, मग तामिळ PS पासिंगच्या गाड्या येतात, म्हणजे तेलंगणा पासिंगच्या, हेच पर्यटक इथं जास्त अडकले जातात। खरं तर त्यांना माहीत नाही हा रस्ता, नवीन रस्ता असल्यामुळे ते अडकतात। आजही तेच तिकडचेच कर्नाटकचेच लोक आहेत। त्यामुळे माझं असं प्रशासनाला म्हणणं आहे आणि PWD ऑफिसला की तुमची 2 माणसं इथं ठेवा कंटिन्यू, त्यांना पगार द्या, परंतु भविष्यात तिसरा प्रसंग असा घडू नये यासाठी करा। आणि हा जो रस्ता आहे, हे ब्रिज, त्या ब्रिजवरनं हा जो जुना पावसाळी जाणारा रस्ता जो आहे, ह्या रस्त्याला तो सर्व रस्ता जोडा, जेणेकरून हा पुन्हा इथं भराव करणे किंवा हा जो खर्च येणार त्यापैकी ती वरची जमीन तुम्ही ॲक्विजिशन करा, त्या शेतकऱ्याला पैसे द्या आणि तो रस्ता सरळ जोडा, जेणेकरून इथं पुन्हा 1 कोटी रुपये खर्च करण्यापेक्षा त्या 5-50 हजारात तो रस्ता जोडला जाऊ शकेल, एवढं माझं म्हणणं आहे। आणि हे PWD ऑफिसच्या अधिकाऱ्यांनी करावं किंवा महसूल प्रशासनाने याच्यावर लक्ष द्यावं असं माझं सांगणं आहे। प्रहार डिजिटलसाठी सुहास देसाई, दोडामार्ग।